आज माझा नवरा म्हणाला, आज मी पनीर पुलाव बनवतो. पण महाराजांनी फक्त तांदूळ धुतले आणि त्यानंतर त्यांना कंटाळा आला. मग काय, शेवटी पुलाव बनवायला तर मलाच लागणार आहे. तर सगळ्यात आधी तांदूळ धुवून बाजूला ठेवले. नंतर पनीरचे तुकडे करून घेतले आणि तुपामध्ये छान गोल्डन होईपर्यंत फ्राय करून साईडला ठेवले. आता कढईमध्ये तेल गरम करून त्यात अख्खा मसाला टाकला. नंतर लांब लांब चिरलेला कांदा टाकून छान परतून घेतला. कांदा थोडा फ्राय झाल्यावर त्यात लांब चिरलेला टमॅटो टाकला. टमॅटो थोडा शिजल्यावर अद्रक लसूण पेस्ट आणि थोडीशी हिरवी मिरचीची पेस्ट टाकली. आता यात शिमला मिरची, गाजर, मटर टाकून सगळं छान मिक्स करून घेतलं. मग हळद, लाल तिखट आणि माझा घरगुती मसाला टाकून सगळं छान परतून घेतलं. आता यात धुवून ठेवलेले तांदूळ टाकले आणि सगळं व्यवस्थित मिक्स केलं. वरून आपलं फ्राय केलेलं पनीर टाकलं, कोथिंबीर टाकलं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि त्याला शिजत ठेवलं. आणि बघता बघता तयार झाला मस्त गरमागरम पनीर पुलाव. सोबत मी बुंदीचा रायता केला होता आणि पापड फ्राय केले होते. मग काय, जेवण एकदम फुल सेट. रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.